केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संदर्भात बातमी आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल। अमित शाहांच्या उपस्थितीत महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्याची तर दादरा नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाची 27वी पश्चिम विभागीय परिषद बैठक पार पडतीये। देशाचे केंद्रीय गृहमंत्री या परिषदेचे अध्यक्ष असतात। राज्यांमध्ये सहकार्याची भावना वाढवावी, नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे। समाविष्ट राज्याचे मुख्यमंत्री हे उपाध्यक्ष म्हणून आळीपाळीने काम करतात आणि त्यासाठी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। गेल्या वर्षी पटण्याला 26वी पूर्व विभागीय बैठक अमित शहांनी घेतली होती। एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार अमित शहांच्या भेटीला गेलेले पाहायला मिळाले। तर हॉटेल वेस्टर्नमध्ये अजित पवार भेटीसाठी पोहोचले होते, तर एकनाथ शिंदे यांनी पहाटेच अमित शहांची भेट घेतली होती। पुण्यातील गृह विभागाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बैठकीला उपस्थित राहणार आहेत। रात्रीपासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हॉटेल वेस्टर्नमध्येच मुक्कामी आहेत। अमित शाह आणि फडणवीस हे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याची माहिती समोर येते। तर केंद्रीय गृहमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजेच अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। अमित शहांच्या उपस्थितीत महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्याची तर दादरा नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाची 27वी पश्चिम विभागीय परिषद बैठक आहे। देशाचे केंद्रीय गृहमंत्री या परिषदेचे अध्यक्ष असतात। राज्यांमध्ये सहकार्याची भावना वाढवावी, नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी या परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे। तर समाविष्ट राज्याचे मुख्यमंत्री हे उपाध्यक्ष म्हणून आळीपाळीने काम करतात आणि त्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे। गेल्या वर्षी पटण्याला 26वी पूर्व विभागीय बैठक अमित शहांनी घेतली होती। एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार अमित शहांच्या भेटीला गेलेले आहेत। हॉटेल वेस्टर्नमध्ये अजित पवार भेटीसाठी पोहोचले होते, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटेच अमित शहांची भेट घेतली होती। पुण्यातील गृह विभागाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या बैठकीला उपस्थित असतीलच। रात्रीपासूनच मुख्यमंत्रीही हॉटेल वेस्टर्नमध्येच मुक्कामी आहेत। खरं तर महायुतीत अनेक विषयांवर तिढा आहे, त्याचबरोबर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे, तो अजून सुटलेला नाहीये आणि महायुतीत खटके वाजायला ही सुरुवात झालेली पाहायला मिळते। नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळते। अनेक विषयांवर खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, अजित पवार असो, हे सातत्याने भेटीगाठी घेत असतात। मात्र आता केंद्रीय गृहमंत्री आल्यामुळे आता तिघांनीही केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। तर आपण पाहतो या बैठकीची तयारी सुरू झालेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोड्याच वेळात इथे पोहोचतील। त्यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला सुरुवात होईल। अमित शहांच्या उपस्थितीत महाराष्ट्र असो, गोवा असो, गुजरात आणि या राज्याची तर दादर नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाची जी 27वी पश्चिम विभागीय परिषद बैठक आहे, त्या बैठकीचं आयोजन केलं गेलेलं आहे, नियोजन केलं गेलेलं आहे आणि थोड्याच वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह इथे पोहोचतील। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, खरं तर या बैठकीला थोड्याच वेळात सुरुवात होईल। महायुतीच्या नेत्यांची इथे धावाधाव पाहायला मिळते। खरं तर एकनाथ शिंदे असो, देवेंद्र फडणवीस असो, अजित पवार असो, हे अगदी नकळतच अमित शहांच्या भेटीला गेलेले पाहायला मिळालेले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती आणि या परिषदेला, या बैठकीला कितपत महत्त्व आहे? प्रज्ञा, अगदी बरोबर आहे। ही संपूर्ण बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि या बैठकीला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल असतील, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत असतील आणि इतर जे केंद्रशासित प्रदेश आहेत तिथले प्रशासक जे आहेत ते सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। आणि ही 27वी पश्चिम प्रादेशिक जी आहे ते इतर राज्यांची बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि या बैठकीला अध्यक्ष असतात ते केंद्राचे गृहमंत्री आणि केंद्राच्या गृहमंत्र्यांच्या माध्यमातून जी आहे ती ही बैठक आयोजित केलेली असते आणि ती पार पडत असते। परंतु सध्याच्या घडीला जे आहे ते हे सगळे नेते जे आहेत ते एकत्रित आलेले पाहायला मिळतात आणि या बैठकीसाठी प्रामुख्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघही जण जे आहेत ते उपस्थित राहिलेले आहेत। अगदी एकनाथ शिंदे भल्या पहाटे 4 वाजता जे आहेत ते या हॉटेलला पोहोचलेले पाहायला मिळत होते, तर अजित पवार जे आहेत ते देखील सकाळी या बैठकीला आलेले आहेत आणि या
बैठकीच्या माध्यमातून या सगळ्या राज्यांमधला दुवा जो आहे तो बनवण्याचं काम गृहमंत्री करत असतात आणि इतर राज्यांसोबत समन्वय सगळ्या नेत्यांचा असावा, तिथल्या मुख्यमंत्र्यांचा असावा. हा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून केला जातो. मागच्या वर्षी देखील अशी बैठक जी आहे ती पाटण्यामध्ये पार पडलेली होती आणि जी. आता ती महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यामध्ये ती बैठक जी आहे ती केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली जी आहे ती पार पडते. त्यामुळे या सगळ्या बैठकीला जी आहे ते विशेष महत्व आहे आणि विशेष महत्वाची ही संपूर्ण बैठक असल्यामुळे सगळी काळजी जी आहे ती यंत्रणेकडून प्रशासनाकडून जी आहे ती घेतली जाते. परंतु या बैठकीपूर्वी जी आहे ते दोन्ही उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक बैठक झाल्याची समजतंय. राज्यामधले इतर प्रश्न असतील किंवा ज्या पद्धतीने 2 जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो मागील काही दिवसांपासून सुटलेला पाहायला मिळत नव्हता, त्या अनुषंगाने महायुतीमध्ये जे आहे ती रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत होतं. त्या अनुषंगाने कदाचित केंद्रीय गृहमंत्री जे आहेत ते यामध्ये सहभाग घेऊ शकतात किंवा यातून सुवर्ण मध्य जो आहे तो काढण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीने केला जाऊ शकतो, अशा प्रकारची देखील चर्चा आहे. त्यामुळे या बैठकीपूर्वी नेमकं काय झालं आणि या बैठकीनंतर अमित शहा आज संध्याकाळपर्यंत पुण्यामध्ये आहे, त्यामुळे या बैठकीनंतर देखील काय शिस्त हे पाहणं महत्वाचं असणार आहे. जी 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 धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत आणि या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे.